गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। आज आपल्याला भूगोलाचा पाठ पाहायचा आहे आणि भूगोलाचा तिसरा पाठ आहे भरती आणि ओहोटी। भरती ओहोटी हे शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकले असतील की भरती म्हणजे नेमकं काय होत असतं आणि ओहोटी म्हणजे नेमकं काय होत असतं। तर एक साध्या शब्दात भरती म्हणजे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणे आणि ओहोटी म्हणजे पाण्याच्या पातळीमध्ये घट होणे। मग ते का होतं, कसं होतं, निसर्गामध्ये अशी कोणती क्रिया होते की त्याच्यामुळे भरती होते किंवा निसर्गामध्ये अशी कोणती क्रिया होती की त्याच्यामुळे ओहोटी होते, त्या भरती ओहोटीचा अभ्यास आपल्याला या आजच्या पाठामध्ये पाहायचा आहे। मग या भरती ओहोटीच्या पाठाला सुरुवात करण्या अगोदर त्यांनी आपल्या पाठामध्ये दोन चित्र दाखवलेले आहेत। चित्र असे आहेत 3.1 अ आणि 3.1 ब। 3.1 अ समजा हा समुद्र किनारा आणि हा समुद्र किनारा। 3.1 अ चा पाण्याची पातळी वाढलेली दाखवलेली आहे, किनाऱ्याच्या जवळ आलेली दाखवलेली आहे। आणि 3.1 ब ची जी आकृती आहे तिथे पाण्याची पातळी खोलपर्यंत दाखवलेली आहे। आणि प्रश्न असा विचारलेला आहे की या दोन्ही चित्रांचं निरीक्षण करा आणि निरीक्षण करून मग काही प्रश्नांची उत्तर द्या। आणि याच्यामध्ये पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की ही आकृती एकाच ठिकाणाची आहे की वेगवेगळ्या ठिकाणाची, आणि जर एकाच ठिकाणी असेल तर मग पाण्याच्या पातळीमध्ये बदल कोणता झालेला आहे। आणि तिसरा प्रश्न असा विचारलेला आहे की मग या बदलाला काय म्हणतात। असे तीन प्रश्नांची सुरुवात या दोन आकृतींमध्ये आपल्याला दाखवलेली आहे। 3.1 अ आणि 3.1 ब। त्याच्यामध्ये पाण्याची पातळी किनाऱ्यापर्यंत आलेली आहे आणि किनाऱ्याच्या खाली गेलेली आहे अशी दाखवलेली आहे। आणि ती आकृती तुम्ही एकाच ठिकाणाहून घेतलेली आहे की वेगवेगळी आहे ते त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे। आणि जर एकाच ठिकाणी असेल तर मग पाण्याचं निरीक्षण तुम्ही व्यवस्थित करा आणि त्याच्यामध्ये नेमका कोणता बदल झालेला आहे ते सांगा। तर त्या आकृतीचं जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपण जर वरवर पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की ही आकृती वेगवेगळ्या ठिकाणाची आहे, पण जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ती वेगवेगळ्या ठिकाणी नाही तर ती आकृती एकाच ठिकाणाची आहे। मग एकाच ठिकाणाची आहे, मग असा बदल का? तर तो बदल जर तुम्ही समुद्र किनाऱ्याला भेट दिली असेल तर तुम्हाला तो लक्षात येईल। समजा आपल्या शहरामध्ये समुद्र नाही, आपण त्याचं निरीक्षण केलं नाही, पण जो गेलेला आहे त्याचं असं लक्षात येईल। जर तुम्ही समुद्राच्या किनारी उभा राहिलात काही तास, 5, 6, 7, 8, 10 अशा तास जर उभं राहिलात तर तुम्ही समुद्राच्या किनारी त्या पाण्याचं निरीक्षण करा, तर ते किनाऱ्याच्या कधी कधी जवळ येतं आणि कधी कधी ते खाली जातं। हे चक्र कायम चालू आहे, आताही चालू असेल, कायम चालू असतं। तर पाण्याची पातळी कधी कधी वर येते आणि कधी कधी खाली जाते, असं तुम्ही निरीक्षण करू शकता। मग 1 अ मध्ये पाण्याची पातळी वर आलेली आहे आणि 3.1 ब मध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली आहे, म्हणून ते चित्रामध्ये आपल्याला फरक दिसतोय, पण ते फरक नाही। मग ही जी पाण्याची पातळी वर येते आणि पाण्याची पातळी खाली जाते त्याला काय म्हणतात? तर पाण्याची पातळी वर येते याला म्हणतात भरती। भरती होणे म्हणजे की पाण्याची पातळीमध्ये वाढ होणे। आणि पाण्याची पातळी जर खाली गेली असेल, पाणी जर खाली गेलं असेल किनाऱ्यापासून तर त्याला म्हणतात ओहोटी। तर या क्रियेला म्हणतात भरती आणि ओहोटी, पाण्याची पातळी वर येणे आणि पाण्याची पातळी खाली जाणे। मग ही जी भरती ओहोटी आहे ही भरती ओहोटी सतत आणि पृथ्वीवर जवळजवळ काही भाग वगळता, काही भाग जर वगळला, उदाहरणार्थ इथे आकृतीमध्ये पाहू शकता तुम्ही, आता मी आकृती काढतो। समजा ही आकृती आहे पृथ्वी गोलाची। पृथ्वी गोलाचा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धाचा भाग, दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध हा जर भाग वगळला तर या ठिकाणी भरती आणि ओहोटी येत नाही, कारण की त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल चंद्र आणि सूर्याचा एवढा परिणाम होत नाही, तिथपर्यंत ते जात नाही। पण एवढ्या मोठ्या भागामध्ये कायम आणि सातत्याने भरती ओहोटी होत असते प्रत्येक भागात। मग तुम्ही कोणताही महासागर घ्या, कोणताही समुद्र घ्या, कोणताही उपसागर घ्या, तर अशा ठिकाणी आपल्याला भरती आणि ओहोटी दिसून येत असते।
काही भाग उघडला तर सर्वत्र ठिकाणी भरती आणि ओटी आपल्याला दिसून येत असते पृथ्वीवर. मग ही जी भरती ओटी होते, ही भरती ओटी कायम चालू असते आणि सातत्याने चालू असते. कायम आणि सातत्याने चालू असते ही भरती ओटी, ही कधी थांबत नाही. भरती आणि ओटीचं पूर्ण चक्र व्हायला 12 तास 25 मिनिट लागतात. भरती आणि ओटी याचं पूर्ण चक्र व्हायला, म्हणजे समजा या ठिकाणी जर या ठिकाणी जर भरती झाली आणि हे ठिकाणी जर ओटी झाली, तर भरती आणि ओटी एकदा झाल्यानंतर संपून जाईल का? नाही, ती सातत्याने चालू राहील. मग परत ही भरती आणि ओटीचं पूर्ण चक्र व्हायला, म्हणजे या ठिकाणी भरती व्हायला आणि या ठिकाणी ओटी व्हायला किती तासाचा कालावधी लागतो? 12 तास 25 मिनिटाचा कालावधी लागतो. म्हणजे भरती आणि ओटी ही सातत्याने होत असते. आता ही चालू असेल, काही ठिकाणी पाणी वर येताना दिसत असेल आणि काही ठिकाणी पाणी खाली जाताना दिसत असेल. म्हणजे पातळी जी आहे ती कमी जास्त होताना दिसून येते आणि ही सातत्याने असते. आणि याचं पूर्ण चक्र व्हायला किती तास लागतात? 12 तास आणि 25 मिनिट लागतात. मग जर आपण असा विचार केला की ही एक नैसर्गिक घटना आहे, सर्वसाधारण घटना आहे आणि सहज होत असेल, तर याच्या मागे काहीतरी तत्वज्ञान आहे, याच्यामध्ये काहीतरी नैसर्गिक गोष्टीचं शक्ती आहे आणि त्या नैसर्गिक शक्तीमुळे मग ही भरती आणि ओटी होत असेल. मग आणि ही भरती आणि ओटी याचा संबंध कुणाकुणाशी येत असेल, तर भरती आणि ओटी याचा संबंध येतो सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल आणि दुसरं भरती ओटी होण्याचं प्रमुख कारण एक गुरुत्वाकर्षण बल आणि दुसरं आहे केंद्रोत्सारी प्रेरणा. या दोन गोष्टींमुळे भरती ओटी येते. कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या? एक आहे गुरुत्वाकर्षण बल आणि दुसरा आहे केंद्रोत्सारी प्रेरणा. गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी प्रेरणामुळे आपल्या पृथ्वीवर भरती ओटी होत असते. म्हणजे सूर्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण बल आहे, चंद्रामध्ये पण आहे आणि पृथ्वीमध्ये पण आहे. मग ही केंद्रोत्सारी प्रेरणा कशी असते ते आपल्याला आकृतीमध्ये एक प्रयोग करून सांगितलेला आहे की तुम्ही असा प्रयोग करा आणि या प्रयोगामध्ये केंद्रोत्सारी प्रेरणा कशी असते ती समजून घ्या. आपण प्रत्यक्ष त्या आकृतीमध्ये समजून घेऊ आणि नंतर मग आपण आपल्या पुढच्या पाठाला सुरुवात करू. तर आपल्याला 6 कृत्या काढायला लावलेल्या आहेत आणि या 6 कृत्यांमध्ये मग काय होतं त्याचं निरीक्षण करायला लावलेलं आहे. तर या चित्रामध्ये एक मुलगी दाखवलेली आहे आणि एक पुस्तक किंवा वहीवर तिने खडू घेतलेला आहे आणि करायला काय लावलेलं आहे की तुमच्या वहीवर खडा किंवा खडू यासारखी वस्तू ठेवा व वही जोराने डावीकडून उजवीकडे फिरवा, असं त्या ठिकाणी करायला लावलेलं आहे. निरीक्षण करा. याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला आहे की खडू कोणत्या दिशेला गेला, बाहेर पडला का. दुसरं, कढीच्या डब्यात पाणी घ्या, कढी हातात धरून डबा गरगर फिरवल्यास काय होते ते पहा. तुम्ही एखादी कढीचा डबा घ्यायचा आणि तो कढीचा डबा मध्ये पाणी टाकून तो गोल गोल फिरायचा, तुम्ही गोल गोल फिरायचं आणि मग ते पाण्याचं काय होतं ते पाहायचं की ते पाणी बाहेर फेकलं जातं, असं तुम्हाला लक्षात येईल. किंवा मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मिक्सर चालू करा. म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाका आणि मग आपण ते मिक्सरावर ठेवून ते मिक्सर चालू करा, निरीक्षण करा. पण अशी कृती करताना पालकांना सोबत ठेवा. त्यांनी असं का म्हटलेलं आहे, कारण तुम्ही अजून लहान आहेत आणि ती इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळे काही दुसरी घटना होऊ नये यासाठी पालकांचा सहभाग घ्या, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर तुम्ही जर कधी कृती करणार तर तुम्ही सुद्धा पालकांना सहभागी करून घ्यायचं आहे. मग जर तुम्ही मिक्सराचं भांड्यात मधलं पाण्याचं निरीक्षण केलं तर मिक्सर चालू केल्यानंतर ते पाणी बाहेर फेकलं जातं. गोफण पंखा फिरतानाचंही निरीक्षण करा. गोफण म्हणजेच काय की गावाकडे शेतकरी असतात आणि मग त्यांच्याकडे एक दोरीपासून गोफण तयार केलेली असते. त्याच्यात जर खडा टाकला आणि मग ते गोल गोल फिरवलं आणि जर बाहेरच्या दिशेने फेकलं तर तो खडा जोरात फेकला जातो, त्याला गोफण म्हटलं जातं. आणि मग पंखा त्याचं जर निरीक्षण केलं तर मग ते पाते कसे फिरतात त्याचं तुम्हाला लक्षात येईल. इथे एक मुलगा पाणी फिरताना दिसत आहे की अर्धा पेला पाणी घ्या, एका वाटीमध्ये किंवा पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते एका दिशेने सावकाश गोल गोल फिरवत राहा. पाण्याच्या बाबतीत काय घडतं त्याचं निरीक्षण करा, अशी तुम्हाला ती कृती करायला लावलेली आहे. आणि पुढचं की एक की चेन घ्यायचं आहे, की आणि त्याच्यासोबत चैन,
आणि ती बोटात धरून तिला गोल गोल फिरायचं आहे आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि ह्या सगळ्या कृती करताना आपल्याला असं लक्षात येतं की जी ती वस्तू आहे ती गोल गोल फिरल्यामुळे बाहेरच्या दिशेने फेकली जाते. ती वस्तू गोल गोल फिरवल्यामुळे बाहेर, आता मिक्सरचं पाणी घ्या किंवा त्या एका प्याळ्यामधलं पाणी घ्या किंवा तो खडू, की त्याला जर तुम्ही गोल गोल फिरवलं तर ती वस्तू एका जागी स्थिर राहते का? नाही. तर कोणतं तरी बल निर्माण होतं आणि त्या बलामुळे मग ती वस्तू बाहेर फेकली जाते. अगदी त्याचप्रमाणे पृथ्वीसुद्धा परिवलन करतं, पृथ्वीसुद्धा फिरते आणि परिवलनामुळे मग त्या पृथ्वीच्या केंद्रामध्ये कोणतं तरी बल निर्माण होतं आणि त्या बलाला मग केंद्रोत्सारी बल असे म्हणतात. आणि ते पृथ्वीच्या बाहेरच्या दिशेने कार्य करत असते. आणि बाहेरच्या दिशेने कार्य केल्यानंतर मग जर कधी तुम्ही ती कितीही जोरात फिरली असेल तर गुरुत्वाकर्षण बल जास्त असल्यामुळे मग ती वस्तू पृथ्वीपासून बाहेर फेकली जात नाही असं आपल्याला समजतं. तर केंद्रोत्सारी बल म्हणजेच काय की केंद्रामध्ये बल निर्माण होतं. अगदी त्याचप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रामध्ये पण सुद्धा बल निर्माण होतं. तर अशा प्रकारे आपल्याला 6 कृत्या करायला लावलेल्या आहेत आणि या 6 कृत्यांमध्ये 3 चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत की ती वर्गामध्ये चर्चा करा. आता ह्या कृतीवरून आपल्याला असं लक्षात आलं की केंद्रोत्सारी बल त्या कृतीमध्ये स्पष्ट केलेले आहे की केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण झालेली आहे. मग केंद्रोत्सारी प्रेरणा आणि गुरुत्वाकर्षण प्रेरणा ही एकमेकांच्या विरोधात तयार होत असते. समजा हा पृथ्वी गोल आहे, या पृथ्वी गोलाच्या इकडे जर गुरुत्वाकर्षण बल इथे जी याने दाखवलेले आहे, तर गुरुत्वाकर्षण बल जर असेल तर या ठिकाणी केंद्रोत्सारी प्रेरणा म्हणजे सी ने दाखवलेली आहे, तर ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी प्रेरणा. केंद्रोत्सारी प्रेरणा म्हणजे केंद्रामधून निर्माण होणारी बल, केंद्रामधून निर्माण होणारे बल याला म्हणतात केंद्रोत्सारी प्रेरणा. म्हणजे पृथ्वीच्या केंद्रामध्ये ही बल निर्माण होतं आणि या बलामुळे मग केंद्रोत्सारी प्रेरणेची निर्मिती होते. आता केंद्रोत्सारी जे बल आहे, ह्या केंद्रोत्सारी बलाचं तुम्ही जर गावाकडे यात्रेमध्ये फिरला असाल किंवा शहरामध्ये त्या गोलगोल फिरणाऱ्या पाळण्यामध्ये जर तुम्ही बसला असाल तर तुम्हाला केंद्रोत्सारी बलाचं ते एक उदाहरण आहे, उत्तम उदाहरण आहे की ज्या दिशेला आपण फिरतो, ज्या दिशेला असतो त्या ठिकाणी तो पाळणा झुकलेला असतो आणि आपण बाहेर फेकले जातो त्या ठिकाणी. तर ती जी कृती आहे ती सुद्धा केंद्रोत्सारी प्रेरणेचं आपल्याला सांगता येतं. मग हे केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वाकर्षण बल म्हणजे नेमकं काय ते आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपण ज्या कृत्या पाहिल्या त्या कृत्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट फिरवली. जसं बोटाने ती चाबी फिरवली, मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते मिक्सरचं भांड सुरू केलं, किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी घेतलं आणि ती गोल गोल फिरवली म्हणजे फिरवली. तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपल्या पृथ्वीला 2 गत्या आहेत, परिवलन गती आणि परिभ्रमण गती. म्हणजे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते. आता पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे काय होतं की स्वतःभोवती फिरल्यामुळे जसं ती वस्तू दूर फेकली जायची तसं पृथ्वीवरच्या वस्तू सुद्धा म्हणजेच या फिरण्यामुळे त्या ठिकाणी कोणतं तरी बल निर्माण होत असेल आणि ते पृथ्वीच्या बाहेरच्या दिशेने फेकलं, विरुद्ध दिशेने फेकलं जात असेल. त्या आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की गोलार्धापासून असं की उत्तर गोलार्ध दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी या प्रकारे ती गोष्ट फेकली जाते, बाहेर फेकली जाते. तर हे केंद्रोत्सारी बल कशामुळे निर्माण होतं तर पृथ्वीच्या परिवलनामुळे. पृथ्वीच्या परिवलनामुळे केंद्रामध्ये जे बल निर्माण होते, बघा व्याख्या व्यवस्थित लक्षात घ्या, पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीच्या केंद्रामध्ये जे बल निर्माण होते त्या बलाला केंद्रोत्सारी बल असे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे केंद्रामध्ये जे बल निर्माण होते, हे जे केंद्र आहे या केंद्रामध्ये जे बल निर्माण होते त्या बलाला केंद्रोत्सारी प्रेरणा असे म्हणतात. केंद्रोत्सारी प्रेरणा. या ठिकाणी एक अशी पृथ्वी दाखवलेली आहे आणि या प्रकारे ते गोल 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 काही मागची बाजू असेल तर असं त्या ठिकाणी चक्र दाखवलेलं आहे. तर विरुद्ध दिशेने ते कार्य करत असते, पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने. आता आपल्याला असं लक्षात आलं असेल की पृथ्वीच्या परिवलनामुळे एक बल निर्माण होतं आणि त्या बलामुळे मग पृथ्वीवर आपण जी सजीव सृष्टी आहे, प्राणी आहेत, विविध प्रकारचे प्राणी,
हे प्राणी आकाशात का फेकले जात नसतील? मग आता तर पृथ्वी फिरते आणि फिरल्यामुळे मग ती वस्तू बाहेर फेकली जाते. आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या कृत्या पाहिल्या, त्या कृत्या मग बाहेर फेकल्या जायच्या. मग असंच या पृथ्वीच्या परिमलनामुळे जे केंद्रोत्सारी बल निर्माण होतं, त्या केंद्रोत्सारी बलामुळे तर मग पृथ्वीवरची सगळी सजीवसृष्टी आपल्या अवतीभोवतीच्या आकाशात फेकली गेली असं पाहिजे होती, पण ती का फेकली गेली नाही? तर त्याचं एक मुख्य कारण आहे गुरुत्वीय बल. केंद्रोत्सारी बलापेक्षा गुरुत्वाकर्षण बल हे कित्येक पटीने जास्त आहे, कित्येक पटीने. गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय याचं तुम्हाला न्यूटनने शोध लावलेला आहे, तुम्ही सायन्समध्ये शिकलेला आहे, लहानपणापासून तुम्ही ऐकलेलं आहे की आपण पृथ्वीवर एकाच जागी स्थिर का आहोत, तर गुरुत्वाकर्षण बल. एखादी वस्तू जर वर फेकली तर पृथ्वी त्याला आपल्याकडे ओढून घेते. हे कोणतं बल आहे? तर हे गुरुत्वाकर्षण बल. मग पृथ्वीच्या परिमलनामुळे जे केंद्रोत्सारी बल निर्माण होते, पृथ्वीच्या ते विरुद्ध दिशेने कार्य करते. याचा अर्थ पृथ्वीच्या फिरल्यामुळे तिथली सजीवसृष्टी आकाशात फेकली गेली पाहिजे होती, पण ती का फेकली गेली नाही? तर त्याचं मुख्य कारण आहे गुरुत्वीय बल. कारण केंद्रोत्सारी बलापेक्षा गुरुत्वीय बल हे कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे आपण पृथ्वीवर एका जागी स्थिर आहोत. म्हणजे पृथ्वी कितीही परिवलन करेल, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या किंवा आकाशात फेकले जाणार नाहीत. कारण आपल्याला कशाने जकडून ठेवलेलं आहे? गुरुत्वीय बल, गुरुत्वाकर्षण बलाने आपल्याला जकडून ठेवलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या, गुरुत्वाकर्षण बल हे पृथ्वीच्या ज्या ठिकाणी केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण होते त्याच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. ती तिसऱ्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. इथे सी दाखवलेला आहे आणि इथे जी दाखवलेला आहे. सी म्हणजे काय? तर केंद्रोत्सारी प्रेरणा, आणि जी म्हणजेच काय? तो गुरुत्वाकर्षण बल, गुरुत्वीय बल. जी म्हणजे गुरुत्वाकीय बल आणि सी म्हणजे केंद्रोत्सारी प्रेरणा. म्हणजेच जर या ठिकाणी केंद्रोत्सारी बल असेल तर या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असते. आणि भरती आणि ओहोटी ही कशामुळे निर्माण होते? तर भरती आणि ओहोटी या दोन घटकांमुळे निर्माण होते. कोणकोणते? गुरुत्वीय बल आणि केंद्रोत्सारी बल. कशामुळे? केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल या दोन घटकांमुळे भरती आणि ओहोटी निर्माण होत असते. केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल या दोन घटकांमुळे भरती आणि ओहोटी निर्माण होत असते. तर केंद्रोत्सारी बल कसं निर्माण होतं हे आपण पाहिलं की पृथ्वीच्या परिवलनामुळे केंद्रामधून बाहेर त्या ठिकाणी काही शक्ती बाहेर फेकली जाते, त्याला केंद्रोत्सारी बल असे म्हणतात. पण केंद्रोत्सारी बलामुळे मग पृथ्वीवरची सजीवसृष्टी बाहेर का फेकली जात नाही, आकाशात का फेकली जात नाही? कारण आपल्याला ती विरुद्ध दिशेने अजून एक शक्ती कार्य करत असते, ती म्हणजे गुरुत्वीय बल. केंद्रोत्सारी बलापेक्षा गुरुत्वीय बल जास्त असल्यामुळे पृथ्वीवरची सजीवसृष्टी एकाच जागी स्थिर आहे. मग इथे त्या आकृत्यांमध्ये स्पष्ट केलेलं आहे की ती बाहेरच्या दिशेने फेकली जाते, मग विरुद्ध दिशेने कार्य करते. ज्या ठिकाणी गुरुत्वीय बल असते त्याच्या विरुद्ध केंद्रोत्सारी बल असतं. आणि भरती आणि ओहोटी दोन घटकांमुळे निर्माण होते. ते दोन घटक कोणते? एक गुरुत्वाकर्षण बल आणि एक केंद्रोत्सारी प्रेरणा. या दोन घटकांमुळे भरती आणि ओहोटी निर्माण होते. तर आपल्याला भरती आणि ओहोटी म्हणजे काय आणि त्याचे दोन प्रकार व्यवस्थित आणि सविस्तर अभ्यास करून घ्यायचा आहे. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. परत तो व्हिडिओ बघा. नाही समजलं तर मला तुम्ही विचारू शकतात, व्हॉट्सअप नंबरने फोन करू शकतात. तर ते व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचे आहे. आणि आपला पुढचा मुद्दा आहे भरती आणि ओहोटी. तर आता आपल्याला समजून घ्यायचं आहे भरती आणि ओहोटी. भरती आणि ओहोटी म्हणजेच काय त्याचं मी थोडक्यात व्याख्या सांगितलं होतं. भरती येणे म्हणजेच काय? तर भरती येणे म्हणजेच पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणे, आणि ओहोटी म्हणजेच काय की पाण्याची पातळी किनाऱ्यापासून खाली जाणे, याला भरती ओहोटी असे म्हणत असतात. मग ही भरती आणि ओहोटी होण्यासाठी तीन घटक कारणीभूत असतात. मग ती तीन घटक कोणते? आणि त्याच्यानंतर मग हे आकृतीचं स्पष्टीकरण आपल्याला पाहायचं आहे. मग ते तीन घटक म्हणजे पहिलं सूर्य, चंद्र यांचं गुरुत्वाकर्षण बल. मग जसं सूर्य आणि चंद्रामध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे तसं पृथ्वीवर आहे. आपण केंद्रोत्सारी प्रेरणाच्या वेळेस पाहिलं. म्हणजे सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल. सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल याच्यामुळे भरती आणि ओहोटी येत असतं.
हे झाला पहिला घटक. सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे भरती आणि ओहोटी निर्माण होत असते. दुसरं, पृथ्वीची परिभ्रमण. आता परिभ्रमण म्हणजेच काय? पृथ्वी कुणाभोवती फिरते तर सूर्याभोवती फिरते. पृथ्वीचं परिभ्रमण व चंद्राचे परिभ्रमण. मग चंद्र कुणाभोवती परिभ्रमण करतो तर आपला तो पृथ्वीभोवती, कारण तो आपला उपग्रह आहे. म्हणजे पृथ्वीचं परिभ्रमण आणि चंद्राचे परिभ्रमण याच्यामुळे सुद्धा भरती आणि ओहोटी येत असते. हे दुसरा घटक. आणि तिसरा घटक की पृथ्वीच्या परिवलनामुळे कोणतेही बल निर्माण होतं? केंद्रोत्सारी. केंद्रामध्ये निर्माण होणारं बल केंद्रोत्सारी बल. तर ह्या 3 घटकांमुळे भरती आणि ओहोटी येत असते. 3 घटक कोणते? सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल. दुसरं, पृथ्वीचं परिभ्रमण. पृथ्वी कुणाभोवती परिभ्रमण करते? सूर्याभोवती. आणि चंद्राचं परिभ्रमण. चंद्र कुणाभोवती परिभ्रमण करतं? आपल्या पृथ्वीभोवती. हे जे परिभ्रमण करतात या परिभ्रमणामुळे सुद्धा भरती आणि ओहोटी येत असते, त्याच्यामुळे येते. आणि तिसरं, पृथ्वीचे परिवलन आणि परिवलनामुळे निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा. म्हणजे याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात येतात: गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी प्रेरणा याच्यामुळे भरती आणि ओहोटी येत असते. गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी प्रेरणा याच्यामुळे भरती आणि ओहोटी येत असते. कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या बाजूला गुरुत्वाकर्षण बल आहे, समजा या बाजूला गुरुत्वाकर्षण बल आहे, तर त्याच्या विरुद्ध बाजूला कोणती बल किंवा कोणती प्रेरणा कार्यरत असते तर केंद्रोत्सारी बल, केंद्रोत्सारी प्रेरणा कार्यरत असते. म्हणजे या ठिकाणी जर गुरुत्वाकर्षण बल असेल तर या ठिकाणी केंद्रोत्सारी प्रेरणा असते. आणि ही पण गोष्ट लक्षात घ्या, गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी प्रेरणा ज्या बाजूला असते, गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी प्रेरणा ज्या बाजूला असते त्या बाजूला भरती येते. म्हणजे या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की या ठिकाणी पण भरती आलेली दाखवलेली आहे, म्हणजे पाण्याचा फुगवटा दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा भरती आलेली दाखवलेली आहे, इथे पण पाण्याचा फुगवटा दाखवलेला आहे. आणि त्याच्या काटकोनाला ओहोटी, म्हणजे इथे बघा पाण्याची पातळी कमी दाखवलेली आहे, इथे पाण्याची पातळी जास्त वाढताना दाखवलेली आहे, इकडे पण जास्त वाढताना दाखवलेली आहे, पण इथे कमी झालेली दाखवलेली, इथे कमी झालेली दाखवली. म्हणजे या ठिकाणाचं पाणी इकडे ओढलं गेलं म्हणून इकडे भरती झाली, आणि या ठिकाणाचं पाणी इकडे ओढलं गेलं म्हणून इकडे भरती झाली. मग इकडचं पाणी इकडे ओढल्या गेल्यामुळे मग या ठिकाणी काय झाले असेल? ओहोटी झालेली आहे. या ठिकाणी पण ओहोटी झालेली आहे. एक लक्षात घ्या, गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी प्रेरणा. कधी एक लक्षात घ्यायचं, ज्या बाजूला गुरुत्वाकर्षण बल असेल त्याच्या विरुद्ध बाजूला काय असतं? केंद्रोत्सारी प्रेरणा किंवा केंद्रोत्सारी बल. मग ज्या बाजूला गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी प्रेरणा असते त्या बाजूला काय ते? भरती. आणि त्याच्या काटकोनात 90 अंशाचा जो कोन आहे त्याच्या काटकोनात काय निर्माण होते? ओहोटी. कारण की इकडचं पाणी कुठे ओढलं गेलं? गुरुत्वाकर्षण बलामुळे त्या ठिकाणी ओढलं गेलं. मग हे गुरुत्वाकर्षण बल कसं कार्यरत असतं? तर आपल्याला माहितीये की सूर्यामध्ये पण गुरुत्वाकर्षण बल आहे, सूर्यामध्ये तर खूपच जास्त आहे. पृथ्वीमध्ये पण गुरुत्वाकर्षण बल आहे, आणि तिसरं चंद्रामध्ये पण गुरुत्वाकर्षण बल आहे. 3. जरी सूर्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल जास्त असलं तरी त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम हा चंद्रापेक्षा कमी असतो. एक लक्षात घ्या, जरी सूर्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल जास्त असलं, सूर्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे कारण तो मोठा आहे आणि तारा आहे, त्याच्यावर गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे, परंतु त्याच्या गुरुत्वाकर्षण बलाचा पृथ्वीवर होणारा परिणामापेक्षा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा पृथ्वीवर होणारा परिणाम हा जास्त असतो. याचं कारण असं आहे की सूर्य हा कित्येक कोटी किलोमीटर हा आपल्यापासून लांब आहे, खूप लांब आहे, म्हणून त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम हा फारसा नाही. पण चंद्र हा आपल्या जवळच आहे, त्याचं अंतर आपण दुसऱ्या पाठामध्ये पाहिलेलं आहे, 3,87,000 जे असेल ते. तर चंद्र हा पृथ्वीपासून जवळ असल्यामुळे चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा जेवढा परिणाम होतो तेवढा सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलाचा होत नाही. सूर्य लांब असल्यामुळे त्याचा एवढा परिणाम होत नाही, चंद्र जवळ आहे त्यामुळे त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल
चा परिणाम जास्त होतो. म्हणजेच काय की इथे चंद्र दाखवलेला आहे आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वीवरचं पाणी तो ओढून घेतोय, आपल्याकडे खेचतोय. मग आपल्याकडे खेचतोय, मग हे पाणी आकाशात का पडून जात नाही किंवा चंद्राकडे पूर्ण का जात नाही? तर आपण पाहिलंय गुरुत्वाकर्षण बलामुळे ते जपडून ठेवलेलं आहे म्हणून ते सोडत नाही, आपलं पृथ्वीवरचं ते पाणी सोडत नाही. म्हणून चंद्र एका बाजूला ओढतो आणि पृथ्वी आपल्या बाजूला ओढते, म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचा फुगवटा निर्माण होतो, म्हणजे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते. हे पण लक्षात घ्या, ज्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढते त्याच्या विरुद्ध दिशेला पण पाण्याची पातळी वाढते. ते कशामुळे? केंद्रोत्सारी बलामुळे, केंद्रोत्सारी प्रेरणामुळे. म्हणजे या ठिकाणी जर भरती होत असेल तर या ठिकाणी पण काय होते? भरती होते त्याच्या विरुद्ध दिशेला. आणि काटकोनात ओटी होते. इथे ओटी होणार आहे कारण इथलं पाणी कुठे गेलं? मग ते इथलं पाणी इकडच्या दिशेने ओढलं गेलं. कशामुळे? चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे. चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल त्याला खेचतंय त्या पाण्याला, म्हणून इकडचं इकडचं पाणी खेचलं जातंय. आणि इकडे केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण झाली पृथ्वीच्या परिवहनामुळे, म्हणून इकडचं आणि इकडचं पाणी या ठिकाणी सुद्धा खेचलं जातंय. म्हणजे इकडे पण गुरुत्वाकर्षण बलामुळे भरती येते आणि इकडे केंद्रोत्सारी प्रेरणामुळे भरती येते. मग ही भरती कोणत्या पाण्यामुळे आली? तर त्याच्या काटकोनाच्या दिशेच्या. तर इथे ओटी येते. म्हणजे भरती ज्या ठिकाणी येते त्याच्या विरुद्ध दिशेला पण भरती असते आणि ओटी ज्या ठिकाणी येते त्याच्या विरुद्ध दिशेला पण ओटी येते. एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी भरती येते त्याच्या विरुद्ध दिशेला पण भरती येते आणि ज्या ठिकाणी ओटी येते त्याच्या विरुद्ध दिशेला पण ओटी येते. आणि भरती आणि ओटीचं प्रमुख कारण गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी प्रेरणा. ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असतं त्या ठिकाणी भरती येते. गुरुत्वाकर्षण बल ज्या ठिकाणी असतं त्याच्या विरुद्ध दिशेने केंद्रोत्सारी बल असतं, तिथे पण भरती असते. आणि मग ओटी कुठे असते? त्याच्या काटकोनामध्ये ओटी असते. मग याच्यावरून आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, जर एक लक्षात घ्या, इथे आकृती काढतोय. हे आहे पृथ्वी, हे 0 डिग्रीचं रेखावृत्त आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की या रेखावृत्तावर जर भरती असेल तर याच्या विरुद्ध दिशेला जे रेखावृत्त असेल, कारण आपण पाहिलेलं आहे की ज्या बाजूला गुरुत्वाकर्षण बल असतं त्याच्या विरुद्ध केंद्रोत्सारी प्रेरणा, दोघं ठिकाणी काय येते? भरती. मग 0 डिग्रीवर जर भरती असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेला कोणतं रेखावृत्त आहे? तर त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला माहिती आहे, एक पूर्व दिशेला 180 आणि पश्चिम दिशेला 180, म्हणजे 180चं जे आहे ते 0च्या विरुद्ध दिशेला आहे. म्हणजेच याच्या विरुद्ध दिशेला 180 डिग्रीचं रेखावृत्त आहे. म्हणजे इथे पण भरती आहे आणि इथे पण भरती आहे 180 डिग्रीवर आणि 0 डिग्रीवर काय आहे? भरती आहे. मग जर 0 डिग्री आणि 180 डिग्रीवर भरती असेल तो कोणत्या रेखावृत्तांवर ओढी असेल? कोणत्या रेखावृत्तांवर ओढी असेल? थोडा विचार करायचा आहे आपण की 0 डिग्रीवर जर भरती असेल तर कोणत्या डिग्री रेखावृत्तावर ओढी असेल? 2 ठिकाणी भरती आहे, 2 ठिकाणी ओटी. आणि भरती ओटी शिकवताना पण मी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी भरती आहे त्याच्या विरुद्ध दिशेला भरती आणि त्याच्या काटकोनाला ओटी, दोघं ठिकाणी. मग जर 0 डिग्री आणि 180 डिग्रीला भरती असेल तर कोणत्या डिग्रीला ओटी असेल? जर तुम्ही त्याचा काटकोनाचा विचार केला तर पूर्वेला 180 दिलेले आहेत आणि पश्चिमेला 180. काटकोनाचा जर विचार केला तर पूर्वेचं आणि पश्चिमेचं जे 90 डिग्रीचं रेखावृत्त आहे, इकडे पण 90, पूर्वेचं आणि पश्चिमेचं, ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा, पूर्वेला 90 डिग्री रेखावृत्त आणि पश्चिमेला 90 डिग्री रेखावृत्त, या रेखावृत्तांवर ओटी असेल. ओटी 90 डिग्री पूर्व आणि 90 डिग्री पश्चिम या 2 वृत्तांवर ओटी असेल. काटकोनात जर विचार केला तर 0 डिग्रीवर भरती, त्याच्या विरुद्ध दिशेला 180 डिग्रीवर भरती. मग कोणत्या डिग्रीवर ओहोटी? तर त्याच्या काटकोनाचा जर विचार केला तर 90 डिग्री काटकोन तयार होईल आणि त्या ठिकाणी मग ओटी. मग पूर्वेला पण आणि पश्चिमेला पण 90 डिग्री रेखावृत्तांवर ओटी असते. मग ही भरती आणि ओटी काही वेळेस आपण म्हणतो सातत्याने चालू असतं. 12 तास 25 मिनिटाला भरती ओटीची एक पूर्ण चक्र त्या ठिकाणी निर्माण होत असतं. मग काही वेळेस भरती जास्त येते आणि काही वेळेस भरती आणि ओटी कमी असते.
मग त्याचे काही वेगवेगळे प्रकार पडतात, ज्याला आपण भांगांची भरती आणि उधाणाची भरती म्हणतो. मग ती भांगांची भरती म्हणजे काय आणि उधाणाची भरती म्हणजे काय, आपल्याला आकृतीद्वारे ते समजून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या.